आई तुझा मी येते. हो 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 हो. हा मल्हारी कोण ग? माझ्या जन्मापूर्वीची कहाणी आहे. राम राम म्हणलं दादासाहेब. अहो अण्णासाहेब, रीत मोडू नका मानाची, पूजा होऊन जाऊ द्या. ए सुकाईच्या अरे मला अडवतोस काय रे? कसं आहे अण्णा, महिन्याचा पहिला सोमवार आहे श्रावणी. मानाची गावची रीत मोडू नका. तुझ्या कसली आली रे रीत आणि किती दिवस चालणार आहे ही रीत? हे आमच्या दादासाहेब जिथे आहेत त्यावरच ना. आणि दादासाहेबांच्या नंतर या गावचा मानकरी कोण? तुम्हीच की. या गावचा राजा कोण? तुम्हीच की. कारण आमच्या दादाला मूल न बाळ. किती बी वाजवा देवा पुढं टाळ, देवा पुढं टाळ. आमचा दादा बिचारा वाजोटाच, त्याला कधीच होणार नाही बाळ. दादा दादांच्या माकड चष्टा कवर सहन करायचे आपण. तुम्ही नुसता इशारा करा, त्याची बोंडा जिरवतो. रानबा लय हिंमत केली रे मला बोलायची. सटवा काय खोटं बोललो कर म्या? पण याला कशा पाय मिरची लागली म्हणायची? हा अर्धी लाकडं गेली की मसनातल्या का? पर जाऊ दे बाबा, चुकलं. कसा आहे रानबा, आमच्या दादाचा वर्ग मित्र तुम्ही, तेव्हा आम्हाला आमच्या दादासारखाच. नाहीतर आम्ही एक इशारा केला असताना आमच्या सटवाला उभा चिरला असता तुला बोकडासारखा. अण्णा तोंड सांभाळून बोला, नाहीतर मी घाबरलो की म्या. भीती वाटली राव. रानबा त्यातेच कुठे देवांना प्रसन्न करू सुद्धा रावणाचा अहंकार टिकला नाही. माहिती आहे ना तुम्हाला? असं होय. सटवा काय अण्णा? आम्ही कोण? देशमुख की तुम्ही अण्णा? आता सांगा. अरे बघा कृष्ण. जरे बुवा चला पूजेची तयारी करा. कुठं निघालायचा? अहो अण्णा, आजचा आनंदाचा दिवस, मानाची पूजा होऊन जाऊ द्या, कुरापत काढू नका. काय रे सटवा? हो अण्णा, आज खंडोबाची पूजा आहे, गावची रीत मोडू नका. हात जोडतो मी तुमचा. अण्णा म्या काय म्हणतो? बोला. देव बाप्पाचा आहे का एवढं बार तुम्ही? असं म्हणताय? काय रे? हे ठीक आहे. आता आमची समधी माणसं बोलायली, तेव्हा आता ऐकावंच लागल. बरे रानबा लय नडलास तू बरं काय. बरं एक लक्षात ठेवायचं का, नाही ना नाग आहे नाग. आणि जेव्हा नाग ढूक धरतो ना तेव्हा टंख मारले बिगर सोडत नाही. कळलं? नाही सोडणार तुला. लक्षात ठेवायचं रानबा. चला रे. साहेब रात सोडा, चला पूजा करून घ्या. ठीक आहे चला. अहो दिनकर दादा, अहो काय सांगावं म्हणता. अहो मानाच्या पूजेसाठी सक्के भाऊ पक्के वैरी झाले. आता पुढे काय होईल ते खंडेरायाला ठाऊक रे बाबा.
हे खंडेराया, जसं माझ्या नवसाला पावलास तसं माझ्या माईसाहेब आणि दादासाहेबांना वारस दे. जोपर्यंत माईसाहेब आई होणार नाहीत तोपर्यंत मी तुझ्या दर्शनाला अनवाणी पायाने येईल. प्रत्येक यात्रेला अनवाणी पायाने येईल. देवा, माझ्या कुलदैवता, असा काय गुन्हा माझ्याकडनं झाला म्हणून तुम्हाला पुत्र सुख दिलं नाहीस? किती व्रत वैकल्य केले, किती केले, आणि जेजुरीची वारी सुद्धा केली, पण मला न्याय नाही. मला न्याय अजूनही मिळाला नाही. प्रत्येक स्त्रीला आयुष्यात माता होण्याचा आनंद खूप असतो, तो तू जाणू शकतोस. मल्हारी राया, माझ्या खंडोबा, माझ्या कुलदेवाचा माझ्या गरीबाची विनंती मान्य करून घे आणि मला पुत्र सुख दे. मला पुत्र सुख दे. माझं दुःख तू समजू शकतोस. तुला हे करावं लागेल, कारण तू माझं दैवत आहेस. तू माझं कुलदैवत आहेस. गायीच्या हातपर्यंत पोहोचली असेल असं मला वाटतं. माझा विश्वास आहे तुझ्यावर. जगाला माहित आहे तू जागृत आहेस, तू जागृत आहेस. माझ्यासाठी एकदा आपले डोळे उघड आणि मला भीक घाल. भीक घाल. तुझ्या चरणी प्रार्थना करते. जर माझं ऐकलं नाहीस ना, तुझ्या चरणी डोकं आपली पान देईन. तुला दैवत आहेस, तुला माझं ऐकलंच पाहिजे. मी काही ऐकणार नाही. तू माझं कुलदैवत आहेस, तू माझं ऐकणार, ऐकलंच पाहिजे. हेच मी प्रार्थना करते. हे घ्या माईसाहेब. इथे मी पंढऱ्याला ठेव. ही तुझी जबाबदारी आहे. तू आमच्या कुलाचं दैवत आहेस, माझं कुलदैवत आहेस. दैवत मल्हारी, दैवत माझे मल्हारी. दादा, आपल्याला मीटिंगला जायचं ना? हो, ते तर केलंच पाहिजे आपल्याला. शेवटी ग्रामपंचायतीची मिटिंग आहे, हं. नाही का? हो ना. पण खरं सांगू का रानबा, काय? अण्णाने असं करायला नको होतं खरं म्हणजे. बरोबर. शेवटी आपला छोटा भाऊ आहे, काय करणार आपण तरी, हो नाही ना. काय? हो ना. अवघड आहे सगळं. मुश्किल अरे? आहे. मुश्किल. हा कुठं राहिला? कोण? दिसत नाहीये. गेला कुठे? हा काय? अरे रामू, सावित्री, हे काय आल्या? हा ये हा, काय रे? ये सर. वेळ लागला यायला. वेळ लागला. आल्या आल्या. रामू, हा? तू देवाजवळ काय मागितलंस? माईसाहेब, मी देवापाशी नवस मागितला. नवसाने तू हो हो. काय नवस केला? जोपर्यंत आमच्या माईसाहेब आई होणार नाहीत तोपर्यंत मी खंडेरायाला अनवाणी पायाने जाईल. तू माझ्यासाठी नवस केलास? हो हो हो. किती घोडायचं रे तू. अरे असे नवस बोलून लेकरा होतात का? हा? ते आपल्या गावचं जागृत देवस्थान आहे ना दादासाहेब. मला नाही का मुलगा झाला, ते खंडेरायाची तर कृपा आहे. बरं, बरं, बरं. किती श्रद्धाळू आहेस रे. अरे अशी श्रद्धाळू माणसं आहे तुमच्यासारखी आणि संस्कृती आहे म्हणून भारतामध्ये दगडाला देव पण येतं. अरे हो. आणि दादासाहेब, त्या देवपणावर आठवण झाली. आज माझ्या घरी माझ्या बायकोचा उपवास आहे आणि मी जेवल्याशिवाय ती जेवतच नाही. जा, लवकर जा, नाही तर लक्ष्मी मातेची काली माता व्हायची. आणि बघा, जेवण उरकलं की ताबडतोब पंचायतीकडे यायचं. ताबडतोब? हा, हो. बरं. घरची जाडाजोड करतो हा. आणि लगेच येतो. या चला. मी पण जा हो, पंचायतीकडे जा. हो. तुम्ही या. हा? यांना घेऊन हो, जा. चला. हा, चला. मी घेतो. घे रामू. हे बघ रानबा, आजची काय? मीटिंग ते कॅन्सल झाली. नाही, बरोबर. आपण असं करू, 1-2 दिवसात सगळ्यांच्या सवडीनं बोलू आपण आणि त्याप्रमाणे मीटिंग ठरवू. हा? काय हरकत मला काय वाटतं? काय? नमस्कार दादासाहेब. नमस्कार. नमस्कार. कसं आहे काय श्रीपती? काय? हा? ठीक आहे थोडं पाणी पिऊन जा. हा? या. असं म्हणताय? हो, या. बरं, चला तुम्ही या, या. जाऊन या. या.